मुंबईमध्ये अद्याप प्रचार सुरू व्हायचा आहे, मात्र त्याआधी महापौर पदावरून जोरदार चकमक सुरू झाली आहे। मराठी आणि उत्तर भारतीय महापौर असे दावे केल्यानंतर एमआयएमने उडी घेतली। मुंबईमध्ये बुरखेवाली सुद्धा महापौर होईल असं वारिस पठाण म्हणाले। पाहूयात। क्यों कोई खान, पठान, शेख, अंसारी, कुरैशी, सैयद क्यों नहीं बन सकता मेयर? एक दिन मुंबई की मेयर हमारी हिजाब पहनने वाली महिला बहन भी बनेगी इंशाल्लाह। कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली तो उबाठावाले गप बसतात, काय बोलत नाही। मनसेवाले पण गप बसतात। त्यांना उर्दू चालतो, बुरका चालतो, खान पठाण चालतो, जिहादी चालतो, पण हिंदू समाज चालतो। मुंबई महापालिकेसाठी मतदान 15 तारखेला आहे, पण त्याआधीच महापौर पदावरून राजकीय भडका उडाला। सुरुवात भाजपच्या कृपाशंकर सिंग यांच्यापासून झाली। आता वारिस पठाण यांनी सुद्धा खान, पठाण आणि बुरखावाली महापौर बनणार असं वक्तव्य करून एमआयएमला सुद्धा मैदानात उतरवले। आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलने वाला क्यों नहीं बन सकता? क्यों कोई खान, पठान, शेख, अंसारी, कुरैशी, सैयद क्यों नहीं बन सकता मेयर? बनेगा इंशाल्लाह। हमारा तो ये उम्मीद है कि एक दिन मुंबई की मेयर हमारी हिजाब पहनने वाली महिला बहन भी बनेगी इंशाल्लाह। बन सकते थे कि पहले भी मुसलमान लोग बने। भारत के प्रेसिडेंट बन चुके हैं एपीजे अब्दुल कलाम आजाद जी, वाइस प्रेसिडेंट रह चुके हामिद साहब, कितने सारे गवर्नर हैं जो बने हैं मुसलमान। मुसलमान भी बन सकता है मेयर, मगर इनको तुष्टीकरण करना है, पोलराइज करना है, नफरत फैलाना है। वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली, कोण बिळातून बाहेर आले, कोणी आक्षेप घेतला। पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं, तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच या लोकांनी घेतलेली दिसते। हर हर महादेव आणि मुंबई लव महादेवच। ठाकरे बुरख्यावर कधी बोलणार, ठाकरे मुसलमानांवर कधी बोलणार, याबद्दल नितेश राणेंना भरपूर काळजी आहे। परंतु आरएसएस कडून चालवलं जाणारं राष्ट्रीय मुस्लिम मंच का चालवलं जात आहे, किंवा किरण रिजिजू गोमांस का खातात, याच्यावरती मात्र नितेश राणेंचं तोंड गप्प असतं। हाताची घडी आणि तोंडावर बोट, हे यांचं असं ढोंगी हिंदुत्व आहे। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर सुद्धा होऊ शकतो असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलं होतं। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। त्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटण्याची भाषा केली। त्यावरून ठाकरे बंधूंचा हिंदूंमध्येच फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आलाय। या कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटली पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या संदर्भात सांगते, हे मराठीपण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा। आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली। एमआयएम वाले बुरखावाली महापौर म्हणतात ते चालतं, मग हिंदू आणि हिंदी समाज का नाही असा सवाल करून निरुपमांनी उत्तर भारतीय चेहऱ्याची बाजू घेतली। एमआयएम वाले सांगतात की बुरका पहनारी घालणारी एक महिला होईल, खान पठाण होईल, तो उबाठावाले गप बसतात, काय बोलत नाही। मनसेवाले पण गप बसतात। त्यांना उर्दू चालतो, बुरका चालतो, खान पठाण चालतो, जिहादी चालतो, पण हिंदू समाज चालत नाही, हिंदी समाज चालत नाही। छत्रपती शिवाजी महाराजचा जो विचार आहे हिंदू समाजची एकजुटताची, तो विचारच्या विरोधात ते गेलेले आहे। मुंबईमधली मतदारांची आकडेवारी पाहिली तर 227 वॉर्डसाठी एकूण मतदार आहेत 1,24,42,373। यापैकी 35 ते 40% मराठी मतदार आहेत, 20% मुस्लिम आहेत, 15% उत्तर भारतीय मतदार आहेत। गुजराती मतदारांचा टक्का सुद्धा 15% आसपास आहे। इतर समाजाची आकडेवारी 7 ते 8% आहे। हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे, ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हताच। शिवसेना आहे, काँग्रेसचे नेते होते काही, त्यांनी राजीनामे, चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रासाठी। भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता, त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी
त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांच्या म्हणणं असं आहे की मुंबईचे महापौर मराठीच असणार आहे. तुमची काय भावना आहे, मुंबईचे महापौर कोण होणार? मराठीत होऊन आणि आमच्या शीर्ष नेतेच बोले. आणि एकदा आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोले, आशिष शेलार किती वेळा बोलले, अमित साटमचे अध्यक्ष किती वेळा बोलले, रवींद्र चव्हाणजी हे सगळे बोलले. मग मराठीत होणार ना. आणि म्हणे हिंदू झाला पाहिजे. हिंदू का की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टी नेतृत्व करत आहेत. सातत्याने धार्मिक वाद निर्माण करण्याचं, आता नवी भाषिक वाद निर्माण करायचं. महापौर कुठल्या भाषेचा असणार, महापौर कुठल्या समाजाचा असणार, महापौर हिंदू असणार, महापौर मराठी असणार. मला असं वाटतं महापौर जेव्हा येईल परिस्थिती त्यावेळी जो होणार असेल तो होईल. आज जे विवाद निर्माण केले जातात, मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं असेल 2-3 घटना ज्या तऱ्हेने झाल्या, या फक्त हे विवाद जे चाललेले आहेत ते विवाद फक्त धार्मिक, जातीय, भाषिक आणि प्रांतिकवाद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी निवडणुकीचा मुद्दा हा मराठी आणि मराठी अस्मिता असा केलाय. त्यामध्ये कृपाशंकर सिंग, संजय निरुपम आणि आता वारिस पठाण यांनी आपापले दावे केल्यामुळे महापौर पदावरून मुंबईमधलं वातावरण चांगलंच तापलंय. गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.